कृष्णराज महाडिक हे यूट्यूबवरील कोल्हापुरातील सगळ्यात लोकप्रिय यूट्यूबर आहेत। त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे। त्यामुळे लोकभावना असतील आणि पक्षाने जर आदेश दिला तर ते नक्कीच विधानसभेला उतरतील आणि चांगली कामगिरी करतील असा विश्वास भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। बऱ्याच डिजिटलवर कृष्णराज यांचा उल्लेख भावी आमदार असं करण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हाभरात कृष्णराज महाडिक हे विधानसभेला शड्डू ठोकणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत। याबाबतच माध्यमांनी कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, कृष्णराज महाडिक हे फक्त कोल्हापुरातीलच नाही तर मराठीतील सगळ्यात लोकप्रिय यूट्यूबर आहेत। त्यामुळे त्यांची लोकप्रियता कोल्हापुरात चांगलीच आहे। त्यांचे काही फॅन्स आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे डिजिटल पूर्ण शहरात लावले आहेत। आपण त्यांच्या भावनेचा आदर राखला पाहिजे, पण तरीही जर लोकभावना असतील आणि पक्षाने आदेश दिला तर कृष्णराज नक्कीच विधानसभा लढवतील। एवढेच नाही तर त्यात ते चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी का नाही याबाबत आपणास काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नव महाराष्ट्र न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। होर्डिंग पाहायला मिळाली, विशेष करून त्या ठिकाणी विधानसभेचं चित्र अनेक होर्डिंगवरती पाहायला मिळालं। आगामी काळात कोल्हापूरमध्ये कृष्णराज यांच्या माध्यमातून नवीन चेहरा पाहायला मिळाला। कृष्णराज महाडिक हे मराठी मधले एक सर्वात प्रसिद्ध युट्यूबर महाराष्ट्रातले झालेले आहेत। मराठी भाषेमध्ये युट्यूब बनवणारे त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस काल आपण पाहिला असेल की हजारो लोक त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी 8 दिवस आधीपासून सगळा कार्यक्रम सुरू होता। काल तो कार्यक्रम झालेला आहे। युवा आहे, ऊर्जा आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आले होते। काही ठिकाणी असे होर्डिंग लागले असतील तर काही त्यांच्या समर्थकांनी किंवा प्रेमापोटी असे काही होर्डिंग्स लागले असतील। आता आपण लोकांच्या भावनेचा आदर करायचा असतो, कुणाला काय बोलायचं नसतं, परंतु सध्या तरी असं काही चित्र नाही। पक्षाने आदेश दिला तर कृष्णराज महाडिक निवडणूक लढवतील। वडील म्हणण्यापेक्षा मी भाजपचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून मी त्याचा प्रचार करेन।